मीरा रोडमध्ये मराठी माणसांचा विराट मोर्चा, जमावाच्या आक्रोशानंतर पोलिसांची मोर्चाला परवानगी, मनसे ठाकरेंची सेना एकीकरण समिती सहभागी। शांततेत निघालेल्या मोर्चात मंत्री प्रताप सरनाईक पोहोचता जमाव संतप्त। सरनाईकांच्या दिशेने बाटली भिरकावली, सरनाईकांविरोधात जय गुजरातच्या घोषणा। घोषणांमुळे मोर्चातून सरनाईकांचा काढता पाय। मनसे ठाकरेंच्या शिवसेनेतील कार्यकर्त्यांकडून दादागिरी आणि गुंडगिरी करण्याचा प्रयत्न, मात्र मला अडवणाऱ्याला भीक घालत नाही, सरनाईकांचं उत्तर। आंदोलकांनी सरनाईकांना पळवून लावण्यापेक्षा चपलेने मारलं हवं होतं। ठाकरेंच्या शिवसेनेतील राजन विचारेंचा हल्लाबोल, तर जनतेकडून राजन विचारेंची कपड्यांसह हकलपट्टी, सरनाईकांचं प्रत्युत्तर। पोलिसांकडून 8 ते 9 तासात सुटका होताच मनसे नेते अविनाश जाधव मोर्चा सहभागी। मराठी माणसांच्या नादी लागाल तर याद राखा, जाधवांचा मीरा भाईंदरचे भाजप आमदार नरेंद्र मेहतांना इशारा। मनसेचा मोर्चा निघण्याआधी लोकांना ताब्यात घेणं योग्य नाही, मात्र एका पक्षाचा अजेंडा चालू देणार नाही। अविनाश जाधवांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर सरनाईकांची भूमिका। मराठी मोर्चाला परवानगी नाकारल्याच्या वादात सरकारचं एक पाऊल मागे। परवानगी का नाकारली याबद्दल फडणवीसांकडून पोलीस महासंचालक रश्मी शुक्लांना विचारणा। सरकारच्या दहशतवादापुढे आम्ही झुकणार नाही, संदीप देशपांडेंनी ठणकावलं, तर गुजराती व्यापाऱ्यांच्या मोर्चाला परवानगी आम्हाला का नाही, देशपांडेंचा सवाल। मुंबईत पावसाला विचारलं मराठी येते का, अलिबागमधील परप्रांतीय दुकानदाराचा मराठी माणसाबाबत चिथावणीखोर स्टेटस, मनसेने कॉलर पकडताच व्यापाऱ्याचा माफीनामा। सर्व जागा लढवायच्या हिशोबानं कामाला लागा, परिस्थितीनुसार युतीबाबत मित्रपक्षांशी बोलून निर्णय घेऊ, अजित पवारांचं कार्यकर्त्यांना आवाहन।